900 कोटींच्या प्रकल्पावरनं शिवसेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं दिलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना हे चौकशीचे आदेश दिलेत। एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी आमदारांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर आता हे चौकशीचे आदेश देण्यात आले। सिडकोचे प्रकल्पाचे नेमकं काय गडू बंगाल आहे आपण पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका माजी आमदारानं या संदर्भातला आरोप केलेला आहे। संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक आणि दलालांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय। कमी दरानं जमीन खरेदी करून धनदांडग्यांच्या फायद्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत। 2018ला सिडकोनं या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती। अर्न्स्ट अँड यंग या आंतरराष्ट्रीय संस्थेनं या संदर्भात एक धक्कादायक अहवाल दिलाय। 10 जानेवारी 2020ला अहवाल सादर करण्यात आला। आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट झालं। 9 जुलै 2020ला प्रकल्प निर्धिसूचित करण्याचा शासनानं निर्णय घेतला। 2022 आणि 23ला सिडको आणि प्रशासनानं या प्रकल्पाचा पुनर्विचार करत असल्याचं सांगितलं। 2023ला केपीएमजी संस्थेच्या अहवालाच्या आधारे 2024 मध्ये या प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आली। आधी रद्द केलेल्या प्रकल्पाचा नव्यानं मान्यता कशी काय असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलाय। जालना खरपुडी सिडको प्रकल्पाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली होती। जालना खरपुडी प्रकल्प हा पूर्णपणे अव्यवहार्य व नॉन फिजिबल प्रकल्प आहे। या संदर्भात सिडकोने स्वतः त्यांच्या इंटरनल रिपोर्टमध्ये तो प्रकल्प होऊ शकत नाही असा अहवाल दिलेला होता आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात। ते मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही, पण माझी स्पष्ट भूमिका आहे की सिडको हा जालन्यामध्ये झाला पाहिजे या मताचा मी आहे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे हे माझं मत आहे। लाख 5-5, 2-2, 5-5, 10-10 लाख रुपयानं एक जमीन खरेदी करायची, नंतर सरकारकडून त्याचा 1,80,00,000 रुपये असा मोबदला घ्यायचा आणि सरकारचे नगरविकास विभागाचे अधिकारी त्याच्यात सामील होण्याचं, सिडकोचे अधिकारी त्यात सामील होण्याचा प्रकार घडला। वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की जवळपास शेकडो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची फक्त 5 जणांनी खरेदी केली आणि आता जो प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला होता तोच प्रकल्प पुन्हा एकदा नव्याने कसा होऊ शकतो हा आमचा प्रश्न आहे। म्हणून या प्रकल्पाची चौकशी करावी, या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। फक्त चौकशीपुरतं सरकारने थांबू नये तर हा सगळा प्रकल्पाला पूर्णपणे स्थगिती द्यावी अशा प्रकारचं आव्हान सरकारला करतो। मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे। म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या, आज ते उपमुख्यमंत्री आहेत, आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझं माझं जमेना, पण काही काळ असं बघावं लागेल की तुझ्या विना कर्मेना, अशी अवस्था दोघांची आता मला दिसते आहे। या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ग्रीन झोन आणि येलो झोनच्या नावाखाली धनदांडग्या भूमाफियांना 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना फक्त 25 लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे। हे अन्यायकारक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला आणि मला आशा आहे की या अहवालाची मी प्रतीक्षा आहे आणि हा अहवाल आल्यानंतर मी बारकाईने नजर ठेवून आहे
हा अहवाल आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवेल. आमच्या जमिनी 19ला हा प्रकल्प त्यांनी सुरू केला, आमच्या मोडण्या झाल्या. आता आमच्यातल्या काही लोकांनी जमिनीचे काहीकडे अंगूर होते, काहीकडे मोसंबी होत्या, त्यांनी त्या पळीत ठेवल्या त्यांच्यामुळं. मग त्याचं नुकसान भरपाई कोण करणार आहे? त्यानंतर आता आमच्या जमिनी आता दरवर्षी आम्हाला जे होतं तर थोडंफार येत होतं, त्या जमिनी पळीत ते भेटत नाही. आता इकून तिकून आता ह्या जमिनी आम्ही सर्व लोकांनी संमत्या दिल्या, जमिनीच्या बोली झाल्या. आता ते करून घ्यायला पाहिजे लवकर. आता आमची 19% जमीन तर पडीतपासून आम्ही त्यात जो लॉसमध्ये आहे. परत आता हे प्रॉब्लेम आता परत. मग आता काय करायचं आता आम्ही? लवकरात लवकर यांनी प्रकल्प मार्गी लावा आणि आमच्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी 19% पडीत आहे, आम्हाला त्याचा मुआवजा देण्यात यावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.